माजी खासदार सुजय विखे यांच्या एका वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय। महाराष्ट्रातले भिकारी शिर्डीत येतात आणि मोफत जेवण जेवतात असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलंय। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय नेते आणि भाविकांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहेत। भिकारी सगळे महाराष्ट्रात इथं गोळा झाले, कृपया करून वसतिगृहामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं। फकीर साईबाबांच्या शिर्डीत आता श्रीमंतांच्या प्रतिष्ठेपुढे भिकाऱ्यांची अडचण होऊ लागली आहे। शिर्डीतल्या अन्नछत्रात मोफत जेवण बंद करा, इथे साऱ्या महाराष्ट्राचे भिकारी गोळा झाले, तसं विधान उच्च विद्या विभूषित असलेले माजी खासदार सुजय विखेंनी केलंय। वसतिगृहामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय। भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, कृपया करून वसतिगृहामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे। आणि ग्रामस्थांसमवेत मीटिंग घेऊन निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार। येणारा भाविक कोण असतो? रोज जेवायला येणारा भाविक हा काय आंध्रामधून येऊन दुपारचं जेवण्यासाठी इथं येत नसेल। म्हणून हे अन्नदान चांगलं काम आहे आणि त्यासाठी पैसे खर्च त्यांना पैसे घेण्याचं हे सांगणं मला वाटतं गैर आहे। देशातला किंवा महाराष्ट्रातला भिकारी येऊन तिथं जेवतो आणि जेवण्यासाठी तो तिथं येतो असं म्हणणं हे साई भक्तांचा सुद्धा अपमान ठरू शकतो। तीर्थस्थळावर जेवण मोफत द्यावं की नाही हा निर्णय संस्थांचा आहे, मात्र त्याऐवजी इथे महाराष्ट्रातले भिकारी गोळा झालेत हे कारण देणं वादात आलंय। स्वतः साईबाबा शिर्डीत फकीर म्हणूनच आले। 5 घरांमधून अन्नधान्याची भिक्षा मागितल्यानंतर साईबाबा ते अन्न शिजवून उरलेलं गरजूंना वाटायचे। त्याच प्रेरणेमधून शिर्डीत मोफत अन्नछत्र सुरू झालं। त्याच हेतूनं अनेक गावागावात आजही गुरुवारी भंडारे होतात। विशेष म्हणजे शिर्डीमध्ये जेव्हा मोफत अन्नछत्र सुरू झालं तेव्हा साई संस्थांचे विश्वस्त हे सुजय विखेंचे वडील राधाकृष्ण विखेच होते। तुमचा मी भार वाहीन सर्वथा, नवे हे अन्यथा वचन माझे, जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस, मागे जे जे त्यास ते ते लाभे। ही साईबाबांचीच वचनं आहेत। 150 वर्ष आधी जेव्हा साईबाबा फकीर म्हणून शिर्डीत आले तेव्हा जर सुजय विखे असते तर तेव्हा त्यांनी विरोध केला असता का, हाही प्रश्न आहे। मला ते योग्य वाटत नाहीये, कारण की गोरगरीब माणसांसाठी फ्री मध्येच प्रसाद आणि प्रसादाची कोणी पैसे घेत नाही। साईबाबा स्वतः भंडारा करायचे, त्याच्यामध्ये पैसे कोणी दिले नाही दिले, आपण जर साईबाबांचं चरित्र वाचलं तर निश्चितपणे साईबाबा जमा करता नव्हते। साई संस्थेला VIP दर्शन असो इतर माध्यमातून असो आपल्याला भरपूर पैसे मिळतात आणि बाबांची कृपा एवढी आहे की कुठल्याही प्रकारची कमी शिर्डीत नाहीये। करोडोंची देणगी साईबाबा संस्थांना अन्नदानासाठी येत असते, त्याच्यातनं अन्नदान होत असतं आणि देशभरातले भाविक त्याचा लाभ घेत असतात। त्यामुळे असं करणं चुकीचं होईल। भक्तांना येणाऱ्या प्रसाद मोफत मिळाला पाहिजे, शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे आणि तशा पद्धतीनं प्रशासनाने ज्या साई भक्तांच्या वर्ग देणगीतून जो महाप्रसादाचं जे काम सुरू केलं आहे ते निरंतर चालू राहील। त्याच्यातून शब्दाचा विपर्याय झालेला आहे। मी आता डॉक्टर सुजयशी बोललो, मी मान्य करतो की जो शब्द वापरला गेला त्यामुळे थोडे भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मला तर खरं म्हणजे मी त्याचा तो हेतू नव्हता। आध्यात्मिक मुद्द्यानंतर आता व्यावहारिक मुद्द्याचं पाहूया। सुजय विखेंचं म्हणणं आहे की मोफत अन्नछत्रासाठी संस्थांचा जो पैसा खर्च होतोय त्यातून शिर्डीत कोचिंग सेंटर व्हायला हवं। मात्र अन्नछत्रातल्या रोजच्या जेवणासाठी भाविकच पैसे दान करतात, त्यासाठी वर्षभराचं बुकिंग सुद्धा झालंय, म्हणजे रोजच्या जेवणाचा खर्च हा भाविकांद्वारेच होतो। शिर्डीतल्या अन्नछत्रात सामान्य दिवसाला 50 ते 60 हजार लोक जेवतात आणि सणासुदीला हा आकडा 80 हजारांपर्यंत सुद्धा जातो। त्यात 1.5 ते 2 हजार मोलमजुरी करणाऱ्यांचा समावेश असतो। याशिवाय ज्यांना VIP जेवण हवंय त्यांना 50 रुपये देऊन जेवणाची सुविधा ही आधीपासूनच उपलब्ध आहे।
शिर्डी संस्थानचं पहिली ते सिनियर कॉलेजपर्यंत शैक्षणिक संकुल आणि स्वतःचं ITI कॉलेज आहे. संस्थान स्वतः 2 दवाखाने चालवतं. एक पूर्ण मोफत आणि दुसरा दवाखाना अत्यल्प दरानं सेवा देतो. याशिवाय भक्त निवासासह अनेक सुविधा शिर्डी संस्थाननं उभ्या केल्यात. मात्र स्वतः सुजय विखे खासदार राहिलेत, राधाकृष्ण विखे पाटील मंत्री आहेत, पण तरी सुजय विखेंची इच्छा आहे की संस्थाननं मोफत जेवण बंद करून तो खर्च कोचिंग सेंटरवर करावा. आता जेवणाला दर दिवसा भाविकांकडूनच येणाऱ्या 5 ते 7 लाखांच्या खर्च व्यतिरिक्त शिर्डी साई संस्थानची आर्थिक स्थिती काय आहे त्यावरही नजर टाकूया. शिर्डीत दर दिवसा 1.25 ते 1.5 कोटींचं दान येतं. उत्सवावेळी हा आकडा 2 कोटींपर्यंत जातो. यंदा नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानंच 9 दिवसात 16,67,00,000 दान आलं. माहितीनुसार विविध बँकांमध्ये शिर्डी संस्थानच्या 2,500 कोटींच्या ठेवी आहेत. 450 किलो सोने, 6,000 किलो चांदी आणि 10 कोटी किमतीचे माणिक मोती आहेत. सर्व स्थावर मालमत्ता पकडली तर शिर्डी संस्थानची श्रीमंती ही 10,000 कोटींच्या वर जाते. मात्र सुजय विखेंना डोळ्यात भक्तांच्याच खिशातून जाणाऱ्या 5 लाखांची जेवणावळ खुपतीये. साई भक्तांना हिनवण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही. साई भक्त हे आदरणीयच आहेत. भिकारीचा शब्दाचा उल्लेख हा जेन्युइनली त्या शब्दाचा अर्थ पोलीस स्टेशनमध्ये काढलेल्या रेकॉर्डनुसार तुम्हाला मिळेल की किती अपराधी जे पकडले गेले, किती असे भिकारीचे सोंग घेऊन आलेले लोक जे पकडले गेले, याचा पूर्ण रेकॉर्ड पोलीस स्टेशनकडून अधिकृतपणे मी जाहीर करणार आहे. कधीही संस्थांकडे आम्ही प्रश्न घेऊन गेलो तर संस्थान म्हणतं आमच्याकडे पैशाची उपलब्धता नाही. तर आम्ही त्यांना एवढं सांगितलं की पैशाची उपलब्धता नसेल तर या जेवणाचा खर्च 10 रुपये मात्र घेतल्याने जो काही पैशाची बचत होईल त्याचा खर्च मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा, ही माझी माफक अपेक्षा आहे आणि त्या भूमिकेशी मी ठाम राहणार. शेवटी श्रद्धा आहे, प्रसाद म्हणून त्या ठिकाणी लोक घेतात. याचा अर्थ ते कुठं भिकारी म्हणून जातात असं नाही का. जे दानशूर आहेत, हजारोंना दान करत असतील अशी लोक प्रसाद म्हणून लाईनमध्ये उभं राहून त्या ठिकाणी तो साईंचा प्रसाद म्हणून घेत असतात. प्रत्यक्षात शिर्डीमध्ये मोलमजुरी करणारे अनेक जण प्रसादालयात जेवतात. खरं तर अन्नदानाचं हे पुण्य हे भुकेलेल्याच जेव घातल्यानं मिळतं असं सर्व धर्म सांगतात. त्याच अन्नदानाच्या परंपरेनं शिर्डीची भरभराट झाली आहे. रंजलेल्या गांजलेल्यांना आपलं म्हणणारे तुकाराम, भुकेल्यांना अन्न द्या म्हणणारे गाडगे बाबा आणि भिक्षा मागून गरिबांना जेव घालणाऱ्या साईबाबांच्या महाराष्ट्रातच एक माजी खासदार भिकारी वाढले म्हणून मोफत अन्न छात्राला विरोध करतोय. समजा डॉक्टर सुजय विखेंनी स्वतःचं क्लिनिक उघडलं तर भिकारी पेशंट वाढले म्हणून ते उपचार थांबवणार आहेत का? तर नाही. निवडणुकीत मतं मागताना ते भिकारी आणि श्रीमंत असा भेदही करणार नाहीयेत. त्यामुळे जसं विखेंसाठी राजकारण आणि डॉक्टरी पेशा हे समाजसेवेचं माध्यम आहे, तोच हेतू देवस्थानामागचा सुद्धा असतो. 150 वर्षापूर्वी एका फकीराचे पाय शिर्डीला लागले आणि म्हणून आजची शिर्डी ही शिर्डी होऊ शकली. हे गेल्या 40 वर्षांपासून राजकारण करणाऱ्या विखेंना ठाऊक नसेल काय? मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.